आज आपण बनवूया दोडक्याची रस्सा भाजी। त्यासाठी एक कांदा मी बारीक कट करून घेतला, 5-6 लसूण पाकळ्या, आल्याचा एक तुकडा आणि दोडक्याची साल काढून मोठे मोठे तुकडे करून त्याला मधनं असं कट करून घेतलं आणि कोथिंबीर। आता चला तर पुढची प्रोसेस करूया। एक छोटी वाटी भरून शेंगाचं कूट घेतलं, ते मिक्सरच्या भांड्यात घालूया। मोठे 2 चमचे तिळाचं कूट घालूया। लसूण पाकळ्या घालूया, कोथिंबीर घालूया, आलं घालूया, 1 चमचा काळं तिखट घालूया। तुम्ही हवं तर जास्त पण घालू शकता। 1 चमचा लाल तिखट घालूया आणि चवीपुरतं मीठ घालूया। हे सगळं मिक्सर करून झालेलं आहे। ह्यात तेल घालूया फोडणीसाठी। जिरं घालूया, मोहरी घालूया, तर कांदा घालूया आणि हळद घालूया। एक 5 मिनिट कांदा मऊ करून घेऊया। कांदा आपला मऊ झालाय, त्यात दोडकी घालूया आणि वर झाकणी ठेवून त्यात पाणी घालून दोडकी वाफवून घेऊया। दोडका आपला छान मऊ झालाय। आता आपण त्यात केलेले वाटण घालूया। हे वाटण घातल्यास त्याला तेलात 2-3 मिनिट परतून घ्यायचं। आपलं तेलात वाटण परतून झालं, त्यात गरम पाणी घालूया। गरम पाणी घालून त्याला एक 5 मिनिटं उकळून घ्यायचं। हे बघा, आपली छान भाजी झाली तयार। आपली चमचमीत आणि झणझणीत भाजी झाली तयार। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। बाय बाय।